मी सागरी सुगराडे पिंपळखुंटे गावातील ग्रामस्थ असून आज आमच्या गावामध्ये बापूसाहेब भेगडे अपेक्षित उमेदवार हे बहुसंख्येने सगळे मतदारांनी त्यांना साथ दिलेली आहे आणि सगळ्या पक्षातील घटकांनी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून आज त्यांचा विजय करण्याच्या सगळ्या मार्गावरती आहेत आणि त्यांचा विजय हा निश्चितच आहे. पिंपळखुंटे बापूराव गुंगे आम्ही कायम शरद पवारचीच माणसं आहेत. आजा पंजाबपासून शरद पवारचंच काम करतोय आम्ही. अण्णा यावेळेस येणारच बहुमताने. बापू अण्णाची पिपाणीच वाजली पाहिजे. मी विशाखा महादेव गराडे राहणार पिंपळखुंटे. यावर्षी विधानसभा मतदारसंघ या निवडणुकीत बापू अण्णा भेगडे हे उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. त्यांनी याआधी आमच्यासाठी खूप कामं केली आहेत. त्यांनी पुढेही आमच्या शिक्षणासाठी मी पुढे शिक्षण घेणार आहे त्यासाठी आम्हाला मदत करतील, आम्हाला येण्या जाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देतील. यासाठी बापू अण्णा भेगडे यांचं चिन्ह पिपाणी या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमत मताने विजयी करून द्या. धन्यवाद अशी विनंती करते. माझे नाव सायली सोमनाथ गराडे. मी पिंपळखुंटे इथे राहते. बापू अण्णांना बहुमतांनी विजयी कर. कल्पना कांतीलाल गराडे पिंपळखुंटे तालुका मावळ जिल्हा पुणे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बापू अण्णा भेगडे यांचे चिन्ह पिंपणी आहे आणि या विधानसभेत त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याचा आमच्या गावातून लीड देऊ एवढीच मी विनंती करते. माझं नाव रामचंद्र लक्ष्मण गारडे पिंपळखुंटे. विधानसभेमध्ये आहे ना हे बापू अण्णाला निवडून द्यावं एवढंच माझं सगळ्यांना नम्र विनंती. నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర దృశ్యం అలలెగసిన తడి అలజడి ఆగ్రహ తేజమై రూపుదాల్చిన సత్యం ఆగ్రత్రాణ పరాయణ దీక్షా పర్వం అహో ఆరంభం. सर्व पक्षाचे नेते आदरणीय सभापती साहेब यांनी आवाहन केलेले मलाही आपण आशीर्वाद देणार याच्यामध्ये मला खात्री आहे की पुन्हा एकदा आपल्या सर्व मंडळींना पिपाणीचं चिन्ह दाबून मला आशीर्वाद द्यावा हे आवाहन करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सौ कल्पना गंगाराम आखाडे, माजी नगरसेविका, शिवसेना महिला अध्यक्ष लोणावळा शहर. आम्ही आज इथं राम मंदिर म्हणजे गवळीवाडा इथून आमचे सर्वपक्षीय उमेदवार बापू अण्णा भेगडे यांच्या प्रचारासाठी इथं उपस्थित आहोत. मी सगळ्यांना विनंती करते सर्व लोणावळेकरांना की त्यांना येत्या 20 तारखेला 4 नंबरचं बटन दाबून विजयी करावं. धन्यवाद. नमस्कार, मी पार्वती रावळ बोलते. आमच्या पिपाणीला सगळ्यांनी निवडून आणा. एकदा सगळ्यांनी पिपाणी वाजवून द्या मावळाची. जय महाराष्ट्र. नमस्कार, भारतीय जनता पार्टीची उपाध्यक्ष भगवंती आनंतावाळ बापू साहेबांना निवडून द्यायचं पिपाणीला. शिला गणेश पाटारे भेगडे निवडून आले तर आपली सगळी कामं होणार, रस्ता होणार, पाणी येणार, सगळं होणार. नमस्कार, मी प्रिया मनेश पवार. मी लोणावळ्याची सहसंघटिका, शिवसेना लोणावळ्याची सहसंघटिका. आज राम मंदिर येथे, गवळीवाडा राम मंदिर येथे इथून बापू अण्णा भेगडे यांच्या प्रचारासाठी उभे राहिलेले आहेत. यांच्या प्रचारासाठी आम्ही आज सर्वजण इथे जमा झालेलो आहोत आणि येत्या 20 तारखेला बापू अण्णा भेगडे यांना येत्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने मतदान करून त्यांनी विजयी करा. अध्यक्ष दिलीप किसन लोंढे, माजी नगरसेवक. आजच्या या बापू साहेबांना यांच्या प्रचारासाठी
आपण सर्व एकत्र झालेलो आहे आणि आमच्या श्रीराम सेवाभावी ट्रस्ट आणि समस्त गावकरी या सर्वांनी बापू अण्णा यांना एकमताने सर्वांनी विजय करण्याचा जाहीर पाठिंबा आम्ही ते केलेला आहे। तर त्यासाठी बापू अण्णा जास्तीत जास्त मताधिक्याने देऊन निवडून येतील याची श्रीराम चरणी प्रार्थना करतो। आणि या गवळीवाडा विभागातून श्री बापू अण्णा भेगडे यांचा प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे। तर आम्ही गवळीवाडा ग्रामस्थांनी एकमताने त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि ते अशा बहुमताने विजय होतील याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे। आज प्रचाराचा चौथा दिवस आहे आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते जवळजवळ 3 ते 4 हजार रोज 300 ते 400 कार्यकर्ते रोज जमा होतात आणि चांगल्या पद्धतीचा प्रचार चालू आहे। आणि खात्रीशीर मी सांगू इच्छितो की लोणातून आम्ही 5 ते 10,000चा लीड आम्ही देणार आहोत आणि जास्तीत जास्त मतं लोणातून आम्ही देणार आहे। आणि बापू साहेब भेगडे हे तुतारीच्या पिपाणीच्या चिन्हावर आहेत, त्यांना भरघोस मतं सर्वांनी द्यावं ही विनंती करतो। निःशब्दं पगिली मुक्कलौतुन्न भीकरदृश्यम् अललेकसिन तडि अलजडि आग्रह तेजमयि रूपदाचिन सत्यम् आग्रत्राणपरायण दीक्षा पर्वम् अहो आरम्भम् अधिगोपेनु निःशब्दं पगिली मुक्कलौतुन्न भीकरदृश्यम् अललेकसिन तडि अलजडि आग्रह तेजमयि रूपदाचिन सत्यम् आग्रत्राणपरायण दीक्षा पर्वम् अहो आरम्भम्। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराचे सर्व सगळे कार्यकर्ते यावेळेला मावळ तालुक्यामध्ये बदल हा नक्कीच झाला पाहिजे, कारण की एक सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वपक्षीय कार्यकर्ता म्हणून माननीय बापू अण्णा भेगडे यांना सर्वांनी पिपाणी समोरचं बटन दाबून भरघोस मताने विजय करायचं असं मी आपल्या मावळ तालुक्यातील सर्व तरुणांना, महिलांना व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी यावेळेला मध्यंतरीच्या काळात शेळकेंनी जो प्रचार केला की विकास केला, तुम्ही लोणावळा खंडाळा या भागाकरता काय विकास केला? तुम्ही ज्या शासनाच्या निधी आहेत, योजना आहेत त्या तुम्ही फक्त इथं राबवल्या, वैयक्तिक खिशातले पैसे टाकून तुम्ही इथं लोणावळ्याचा विकास केलेला नाही आहे। लोणावळा नगरपालिका असेल त्यांच्या मार्फत जो निधी आहे, त्यांच्या मार्फत जो विकास झाला आहे, शासनामार्फत विकास झाला आहे, तुम्ही तुमच्या वैयक्तिक खिशातून पैसा टाकून लोणावळ्याचा विकास केलेला नाही आहे। लोणावळ्याचे प्रलंबित प्रश्न आहेत, आज पण लोणावळ्यातील नागरिकांना रेल्वेचा उड्डाण पूल आहे, त्याच्यानंतर स्विमिंग पूल आहे, जिम आहे, व्यायामशाळा आहेत, असे जे स्थानिक जे प्रॉब्लेम आहेत छोटे मोठे ते अजून तुम्ही सॉल्व्ह केलेले नाही आहेत। आणि तुम्ही म्हणता आम्ही लोणावळ्याचा विकास केला, काय केलं तर फक्त महिलांना साड्या वाटल्या 50-50 रुपयाच्या तुम्ही, आणि महिलांना बोले आम्ही विकास केला, त्यानंतर शासनाच्या योजना राबवल्या, बोले विकास केला। तुमचा विकास दाखवा। हा मुंबई पुणे हायवे आहे, हा 25 वर्षापासून इथं रखडलेला प्रश्न आहे। मागील 5 वर्षात तुम्ही सत्तेमध्ये होता, या इथं पूल का झाला नाही अजून? अजून लोकांना रहदारीला त्रास होतो, शनिवार रविवार या ठिकाणी लोक येतात, परडे घेतात, त्यांना सुद्धा ट्रॅफिक जाम होते। आमच्या माय बहिणी ज्या प्रेग्नंट असतील, त्याच्यानंतर ज्यांना आजारी असतील, अटॅक वगैरे आला असेल, त्या लोकांनी काय करायचं अशा वेळेला ट्रॅफिक जाम झाल्यानंतर? म्हणून मी म्हणतो यावेळेला आम्ही एक विनंती करणार आहे, जसं आपण गेल्या 19ला मावळ तालुक्याचे परिवर्तन केलं, मावळ तालुक्याची भाकरी फिरवली होती, ती सुद्धा या ठिकाणी आपण यावर्षी 2024ला बापू अण्णा भेगडे यांच्या रूपाने भाकरी फिरवायची आहे आणि नवीन बदल करायचा आहे। यापुढे सगळ्यांनी पिपाणी या बटनावर बटन दाबायचं आहे आणि बापू अण्णा भरघोस मताने विजयी करायचं आहे।